लोकांच्या वतीने आदरणीय वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो आणि या सुंदर अशा शिवराज्याभिषेक सोहळ्याकरता उपस्थित असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री गणातले सर्व सदस्य, उपस्थित सर्व खासदार, सर्व आमदार आणि आपण सर्व शिवभक्त, 350 वर्षापूर्वी याच दिवशी शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक सोहळा पार पाडला. त्याच्या मागचं कारण आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. त्यांना राजा म्हणून स्वतःला मिळवायचं नव्हतं, पण लोकांच्या मनात, रयतेच्या मनात एक जाणीव करून द्यायची होती की आज हे राज्य जे आहे, राज्य जे स्थापन झालंय ते रयतेचं राज्य आहे, हे तुमचं राज्य आहे आणि आता आपण गुलामगिरीतनं मुक्त झालो. असाच एक विचार संपूर्ण देशात नाही तर जगभरात असा कोणी विचार मांडला नव्हता जो छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडला. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेगवेगळ्या देशांमध्ये आपण गेलं तर काय पाहायला मिळतं तर लोक, तिथले जे राजे होते ते स्वतःची मालमत्ता वाढवण्याकरता, स्वतःचं साम्राज्य वाढवण्याकरता ते लढले. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी या संपूर्ण अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. रयतेचा सहभाग कसा राज्यकारभारामध्ये झाला पाहिजे ही एक संकल्पना त्यांनी त्या काळात मांडली. आज सुद्धा तो जो ढाचा त्यावेळेस महाराजांनी जो रचना, जो निर्माण केला, त्याच्या त्याचा आधार घेऊन आज आपला देश, अनेक जे लोकशाहीमध्ये वावरणारे देश आहेत ते वाटचाल करीत आहेत. त्या ठिकाणी खास करून मुख्यमंत्री शिंदे साहेबांना, उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना आणि संपूर्ण महाराष्ट्र मंत्रिमंडळातल्या सर्व सदस्यांना मला एक 2-3 मुद्द्यांचा मी उल्लेख करणार आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण देशालाच नाही तर संपूर्ण जगाला एक दिशा देण्याचं काम केलं. अनेक ठिकठिकाणून लोक त्यांच्यावर संशोधन करायला येत असतात आपल्या देशामध्ये. दिल्लीसारख्या ठिकाणी अनेक राष्ट्रपुरुषांचे स्मारक आहेत. त्याच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा एक मोठ्या प्रमाणावर स्मारक हे दिल्लीत होणं गरजेचं झालं पाहिजे आणि मला खात्री आहे की संपूर्ण मुख्यमंत्री साहेब असतील, देवेंद्रजी असतील आणि संपूर्ण महाराष्ट्राचं संपूर्ण जे सध्याचं संपूर्ण मंत्रिमंडळातले सर्व सदस्य असतील, सर्व आमदार असतील, खासदार असतील, यात कुठेही कमी पडणार नाही. त्याचबरोबर दुसरी एक विनंती करावीशी वाटते की आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं अधिकृत महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांचा इतिहास किंवा त्यांचं चरित्रावर कुठलंही प्रकाशित करण्यात आलं नाही. ते सुद्धा तातडीने करण्यात यावं. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.